आता पाहूया पवारांच्या धमकी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात। लोणावळ्यातील मेळाव्यातून शरद पवार यांचा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना थेट इशारा। कार्यकर्त्यांनी मेळाव्याला जाऊ नये म्हणून शेळकेंनी दमदाटी केल्याचा पवार गटाचा आरोप। माझी विनंती आहे, एक दमदाटी दिली तर वास, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना। मी दमदाटी केली असा एकतरी माणूस 8 दिवसात दाखवा, नाहीतर खोटी माहिती मिळाली हे सांगा। सुनील शेळकेंचं शरद पवार गटाला आव्हान। केली, कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत, आपण जाऊ नका, असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा। आमच्या नेत्यावर टीका केली तर आम्ही सोडणार नाही, असा सुनील शेळकेंनी मलाही दम दिला। मदन बाफना यांचा सुनील शेळकेंवर आरोप। दीपक पायगुड्याचाही फोन आला होता। दम देण्याची त्याची पद्धत आहे, मला दिला तर बाकीच्यांना देईलच तो। मला दम दिलेला मी तुम्हाला क्लिपच दाखवली वाचून आता। तू आमदार कोणामुळे झाला? तुझ्या अर्जावर कुणाची सही? शरद पवार यांचा सुनील शेळकेंना सवाल। आपण या रस्त्याने जात नाही, पण तशी स्थिती निर्माण झाली तर सोडत नाही। शरद पवार सुनील शेळकेंवर भडकले। तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे। या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत गेली। अजित पवारांनी मला उमेदवारी दिली, मतदारसंघासाठी मागेल तेवढा निधी दिला म्हणून अजितदादांसोबत मी चुकीचा असेल तर जनता निवडणुकीत सांगेल। सुनील शेळकेंचं वक्तव्य। दादांनी मला उमेदवारी दिली, जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देते, त्या आदरणीय अजितदादांची मी साथ का सोडावी? यात जर माझी कुणाला चूक वाटत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये माझी मायबाप जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल। शरद पवारांच्या वक्तव्याबद्दल काही माहिती नाही, सुनील शेळकेंकडून याबद्दल माहिती घेईन। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। अजून सुनीलशी त्याबद्दल बोललेलं नाही मी। आता तो प्रेस झाल्यानंतर सुनील शेळकेंशी बोलून काय नक्की वस्तुस्थिती घडलेली आहे त्याची माहिती घेईल आणि मग त्याबद्दल माझं मत व्यक्त करेन। शरद पवारांनी साध्या आमदाराला धमकी देणं अयोग्य, आमदाराला धमकी दिल्यास पवारांचा स्तर खाली येईल। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। का साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे। ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल। जयंत पाटील तर दुसऱ्या पक्षात गेले तर त्याला जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार जबाबदार। सुनील शेळकेंचा आव्हाड आणि रोहित पवारांवर घणाघात तर जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य। जयंत पाटील साहेब सुद्धा दुसऱ्या पक्षात जाऊ नये आणि जर ते गेले तर याला फक्त जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघजण कारणीभूत असतील। सुनील शेळकेंमध्ये अहंकार वाढल्याने शरद पवारांवर टीका। रोहित पवारांची शेळकेंवर टीका तर सुनील शेळकेंचं 12 आमदार भाजपमध्ये जाणार, रोहित पवारांचा दावा। 22 मधले नाहीयेत, ते 12 मधले आहेत। त्यांना परत एकदा भाजपच्या चिन्हावर लढायचे आणि त्यामुळेच आता ते वेगवेगळे वक्तव्य करतायत।